तिकडे यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादीचे बंडखोर साजिद बेग यांनी निवडणुकीतून माघार घेतली। महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुकर व्हावा म्हणून माघार घेत असल्याचं ते म्हणालेत। वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितलं होतं, त्यामुळे आता युतीच्या उमेदवारासोबत राहणार असं ते म्हणालेत। राष्ट्रवादी बंडखोर नगरसेवक साजिद बेग यांनी माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। माघार घेण्याची नेमकी भूमिका म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते, मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत जरी नसली तरी राष्ट्रवादी पक्षातर्फेच माझी उमेदवारी असल्यासारखी होती आणि महायुतीचा धर्म पाळण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय बाळासाहेब कामारकर साहेब इथं कलेक्टर ऑफिसला आलो आणि आमची उमेदवारी महायुतीच्या उमेदवाराचा विजय सुकर व्हावा या दृष्टिकोनातून उमेदवारी मागे घेतली।